नवनाथजी बागडे दादा, जितेंद्र शिंगे दादा, कृष्णा घाटे साहेब, भावेश बोंबे दादा, या सर्व सर्व आयोजक आणि इतर बरेचसे त्यांचे सहकारी यांनी जबरदस्त स्पर्धा उभारली. नवनाथ दादा आपण आसनच व्हा जेणेकरून स्कोररला प्रॉब्लेम होणार नाही आणि मॅचला इथून सुरुवात होईल. जय हनुमान भुतिवली संघ पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात करण्यासाठी पहिला बॉलर आलाय तो मात्र गणेश कोंडे आणि समोर येतो धन्वी जय गणेश तलवडे. मिलिंद विर्ले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ शिवसेनेचे उप तालुका प्रमुख आहेत आणि मिलिंद दादांनी हा संघ आज पुरस्कृत केलाय आणि आज अक्षय धुळे आणि त्यांच्या साथीला संदीप हजारे या सलामीच्या जोडीने मात्र इथून सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ साइडला. पहिल्याच बॉलवरती धावा संख्येचा श्री गणेश पिंपलोली टीम तर जिंकली आहे. आता जय गणेश तलवडे धन्वी 11 नावाने आज खेळतीये आणि इथून एक धाव पहिल्या चेंडूवरती आली. अक्षय धुले खरं तर या मैदानावरती अक्षय धुलेचा जो खेळ राहिला ना याच्या आधी तो अत्यंत जबरदस्त होता. पण आता संदीप आजारला देखील तेवढीच जोड द्यावी लागणार आहे कारण इथून जय हनुमान भुतिवलीचा या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर होता नेवाली टीमच्या विरोधात 67 धावांचा आणि इथून आता संदीप आजारे फिल्डिंगची पाहणी करतात. फिल्डिंग दौरा कंप्लीट झाल्यानंतर संदीप आजारे फलंदाजी स्टान्सवरती उभा आहे. समोर येतो गणेश कोंडे. एक बॉल एक शरीरावरती चेंडू आहे. अपील जोरदार आहे पण त्या अपील मध्ये काही तथ्य नसेल कारण चेंडू शरीराचा भेद घेऊन गेलेला आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अनिकेत हजारे यांचं पुनश्च मंचावरती आगमन होतंय. या आपण आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. फटका संदीपच्या बॅटमधून खेळाडूंचा पाठलाग सुरू आहे. बॉल कव्हर केलाय. फेक झाली तोपर्यंत रन्स मिळतील 2. 3 बॉल 3. जय हनुमान भुतिवली गणेश कोंडे इथून पॉवर प्लेची सुरुवात करतो. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तेवढा इम्पॅक्ट टाकावाच लागणार आहे गणेश कोंडेला पॉवर प्ले मध्ये. खतरनाक स्पर्धेचं आयोजन इथून करण्यात आलंय आणि आज पहिल्या रात्रीची पहिली टीम कोण ठरेल जी टॉप 5 मध्ये पोहोचेल. 3 बॉल 3. आदरणीय परेश शेठ कोळंबे यांचं आगमन होतं. परेश शेठ आपल्याला विनंती करतो आपण यावं. चांगला चेंडू टाकलाय गणेशने. संदीप हजारे स्कोर पाहिजे. पिंपलोली टीमने 38 उभारल्या होत्या पण दामट टीमला त्यांना पराभूत करता आलं. फायटिंग टोटल होती. आता तशाच धावा धन्वी जय गणेश तलवडेला उभाराव्या लागतील. संदीपच्या बॅटमधून आप्पाच्या बॅटमधून मिड विकेटला ठोकलाय तो षटकार. चौकार. प्रेक्षक टाळच एवढा वाजत आहेत ना की असं वाटलं की जणू काय चेंडू सीमा पार पोहोचला पण हा चौकार. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. रमेश शेठ भोईर यांच्याकडून कॅश प्राइज 3 षटकार जर ठोकले तर आता रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज. संदीप हजारे आप्पाच्या या फटक्याने स्कोर मात्र पुढे चाललाय. जाऊन पोहोचतोय तो मात्र 4 धावांनी 7 अंकावरती. शेवटचा बॉल असणार गणेश कोंडेचा. संदीप हजारेने भरपूर वेट अँड वॉच केलं आणि गणेश कोंडेच्या 5व्या चेंडूवरती इथून ॲग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना संदीप हजारेने खेचलाय चौकार. चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल इथून चेक करावा फलंदाजांनी. गोलंदाजाकडे सुपूर्द करा. 7 धावा झाल्यात. पहिलीच ओव्हर इथून सुरू आहे. रात्रीचे खरं तर 2:45 वाजलेत. आता ही रात्र नव्हे तर पहाट होईल. अजून एक मॅच बाकी आहे पण तरी देखील बरेचसे प्रेक्षक केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती मॅचचा आनंद घेतात. रमेश दादा राजेश हजारे दादा मैदानावरती फेरफटका मारतायत. गणेश कोंडे लास्ट बॉल इथून फेक करणार राऊंड द विकेटने. वेग होता चेंडूवरती. टप्पा देखील होता आणि गणेश कोंडेचं हे पहिलं षटक तुम्ही बघू शकाल आणि या पहिल्या षटकामध्ये ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 7 धावा. बाहेर होता चेंडू. असं वाटलं की कदाचित थोडा भरपूर बाहेर असेल पण चांगला चेंडू होता. लाईनच्या रेंजमध्ये होता. त्या कारणास्तव पंचांनी इथून फेअर डिलिव्हरी आणि 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय. तो मात्र धन्वी 11 जय गणेश तलवडेचा. जय हनुमान भुतिवली ने देखील पहिल्या राऊंडमध्ये गोलंदाजांनी खरं तर धावा
जास्त खर्च केल्या होत्या. कारण अन्वी 11 नेवालीने जेव्हा 68च्या चेसिंगला सुरुवात केली तेव्हा 5 ओव्हरमध्ये 1 बॉल 3 पर्यंत सामना आला होता. म्हणजे गोलंदाजाने त्या मानाने महागडी षटके टाकली. पण या मॅचमध्ये गणेश कोंडे आला आणि त्याने धावा दिल्यात आतापर्यंत 7. त्यामुळे संदीप आजारे आणि अक्षय दुलेला मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे ही पार्टनरशिप बिल्ड करत असताना चांगली क्रिएटिव्हिटी दाखवावी लागेल. आणि एक मोठा स्कोअर म्हणजे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये अपेक्षित धावा 40+. तेवढा धावा त्यांना उभाराव्याच लागतील. कारण जर तेवढा स्कोअर उभारला नाही तर जयहनुमान बुतिवलीच्या तगड्या बॅटिंग समोर कदाचित त्या धावा कमी वाटतील. त्यामुळे अक्षय दुलेला इथून आक्रमण करावं लागेल. कारण टेनिस बॉलमध्ये षटकार चौकारांची खेळी साकारणारा फलंदाज हा टीममध्ये पाहिजेच आणि स्कोअर तसा हवाय. पहिलाच बॉल अक्षय दुलेचा फटका, त्यावरती बसलाय झटका. बॅटर आउट, अक्षय बॅक टू द डग आउट. डीजे नवीन बॅट्समन मैदानावरती उतरलाय तो मात्र गुरु बाबरे. गुरु आलेत. बॅटची काढा, मागे चेंडू. फस्लिपने भरपूर प्रयत्न केले. वाह, गुड फिल्डिंग. 1 धाव, 3 धावा आपल्या संघासाठी इथून सेव्ह केल्या. विकेट किपरने खरं चुकी केली, कॅच त्याला पकडता आली असती. गुरु स्वस्तात परतला असता पण सेफ राहिला. 1 रन वाढली. स्कोर झालाय तो 1 धावेने. 8 धावा. अक्षय दुलेचा फटका भारी होता पण त्यावरती कॅच पकडली, तो परतलाय. पण संदीप आजारे अजून मैदानावरती आहे. अशी कित्येक मैदानं या पठ्ठ्याने गाजवलेली आहेत. आता खरं तर 1 वर्षानंतर संदीप आजारेला आपण मैदानावरती पाहतोय. पण बॅटिंग आणि बॉलिंगची जी खेळी आहे ती मात्र तशीच आहे. किती वर्ष झाली संदीप आजारे जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा तेव्हा तलवडे संघाला शेवटपर्यंत खेळला तर मॅच विनर हा खेळाडू आहे. फटका भारी आहे. अडवू शकेल का खेळाडू? मागे चाललाय, मागे खेचलाय तो चौकार. डीजे खतरनाक बॅटिंग आहे संदीप हजारे उर्फ आप्पाजी. खरं तर प्रेक्षकांना आमच्या सूचना आहेत की आपण कृपया मॅच सुरू असताना आवाज देऊ नका जेणेकरून खेळाडूंना डिस्टर्ब होणार नाही. स्कोअर मात्र इथून वाढलाय. 4 धावांनी धावसंख्या वाढत असताना पुन्हा एकदा प्रयत्न होता. खरं तर शंकर कोंडेच्या विरोधात संदीप हजारे आप्पा खरं तर प्रयत्न करतोय. मोठे फटके आले पाहिजे. स्कोअर मात्र उंच भरारी घेत वाढला पाहिजे. पण इथून डॉट बॉल आलाय. स्कोअर आहे धावा फलकावरती 12 धावा. रिव्हर्स शॉट वेगवान. आउटफील्ड फास्ट आहे. आणखीन एक चौकार संदीप आजारेचा. डीजे शंकर कोंडे. संदीप आजारेच्या बॅटमधून कॅच ड्रॉप. बिग विकेट सेफ राहील आहे मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा. 17चा खतरा होता खरं तर. आणि भरपूर निराश असेल हा खेळाडू कारण स्वतःला माफ करू शकणार नाही. कारण ज्या धावा तलवडे टीमच्या खात्यात येत आहेत त्या आप्पाच्या बॅटमधून येतात आणि त्याच संदीप आजारे उर्फ आप्पाची कॅच
इथून ड्रॉप केली आणि इथून स्कोर 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावा येतात 17. गुरु बाबरे मैदानावरती उतरलाय. गुरु खरं तर एका बॉलमध्ये एकाच धाव्यावरती खेळतोय, पण संदीप आजारे संघासाठी जे योगदान देतोय, जय हनुमान बुतिवली संघावरती आता तरी या इनिंगमध्ये वर्चस्व राहिले बॅटिंगमध्ये, तर संदीप हजारेचा. आणि त्याची कॅच इथून ड्रॉप केल्यानंतर थोडी नाराजी जरूर आहे, पण नाराजी ठेवून चालणार नाही. पुन्हा हिमतीने उभं राहावं लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल, कारण इथून ही मॅच महत्त्वाची आहे. इथून जिंकला तर क्वालिफाय मॅचमध्ये एंटर होईल आणि तो संघ कोण ठरेल ते आपल्याला बघायचं आहे. याआधी एका संघाने जरूर प्रवेश केलाय, श्री गणेश शुभ्रा 11 पिंपलोली या संघाने, आणि त्यांच्या विरोधात फाईट करण्यासाठी कोणती टीम इथून पुढे जाईल. 2 ओव्हरमध्ये स्कोर झालाय 17. अजूनही 2 ओव्हरचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. संदीप हजारे इथून फलंदाजी स्टान्सवरती उभा आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी मार्कवरती आलाय. बॉलर तुम्ही बघू शकाल बुतिवली संघाचा प्रणित. चला चला स्पीडअप करा, भरपूर वेळ आता झालेला आहे. पहाटेचे 3 आता वाजलेले आहेत. फिल्डिंग सेट इथून करत प्रणित आता बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे. राऊंड द विकेटने पंचांच्या उजव्या बाजूने पहिल्या चेंडूला प्रारंभ. ओ लेफ्ट हँड बॉलर आहे. ओव्हर द विकेट ना चेंडू आता व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. संदीप हजारेच्या समोर जेव्हा जेव्हा नवीन गोलंदाज येतात ना, एक दडपण असतं की अनुभवी फलंदाजासमोर चेंडू कसा टाकावा. प्रणितला इथून टप्पा चांगला ठेवावा लागेल, त्यापेक्षा दिशा त्याला चांगली ठेवावी लागेल, कारण समोर संदीप हजारे. स्कोर आहे तो 18-9ची सरासरी आहे पहिल्या डावामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता संदीप हजारेचा. पंचांकडे व्हाईटची डिमांड. चेंडू इथून डॉट. प्रणितने सरळ लाईन मध्ये चेंडू ठेवला होता. खरं तर संदीपने स्टान्स बदलला. लेफ्ट हँड वरून खरं तर त्याने उलट्या बाजूने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, पण डॉट बॉल आला. डॉट बॉल जाऊ देता कामा नये, कारण इथून एक डॉट बॉल संघाच्या स्कोअरमध्ये थोडा इम्पॅक्ट टाकेल. संदीप हजारेच्या बॅटमधून ऑन साइडला मिड विकेटकडे चेंडू फेक केलाय. एकच धाव. क्विक रिॲक्शन होती क्षेत्ररक्षकाची. एका धावेने स्कोर वाढेल. 19 धावा. गुरु बाबरेला मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार दाखवावे लागतील जय हनुमान बुतिवलीच्या विरोधात, कारण सध्या जो स्कोर सिंगलने पुढे चाललाय. 2 चेंडू संपलेत. धावा आहेत 19. स्ट्राईक रोटेट झाली. आपण नॉन स्ट्रायकर एनला आले प्रणितच्या विरोधात. आता समोर उभा आहे तो गुरु बाबरे. पिंपलोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा या मैदानावरती झाली आहे ना, गुरु बाबरे ज्या टीममध्ये खेळलाय त्या टीमला त्याने विजयी करून दिले. आणि आता आपल्या गावाच्या संघासाठी कसा खेळ करेल गुरु. फुल टॉस होता. बॅटला ब्रश झाला. मागे मागे फर्स्ट स्लिप मध्ये इन ऍक्शन होता खेळाडू. कुठलीही धाव नाही. चेंडू डॉट. फुल टॉस गमावला गुरु बाबरेने. स्कोर येतो 19. चेंडू संपलेत प्रणितचे 3. 3 बॉल 19 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. स्कोर थोडा दबलाय आणि या दबलेल्या स्कोरला पुढे घेऊन जाण्यासाठी फ्लो मध्ये आणण्यासाठी गुरु बाबरेला इन फ्लो बॅटिंग करावी लागेल. गुरुचा फटका कव्हरवरून उडवलाय. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न झाले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा ऍड. 2 धावांनी स्कोर 21. 4 बॉल संपलेत प्रणितचे. षटक चालू आहे तिसरं. फिल्डर्सला इथून अलर्ट करतायत कर्णधार, कारण एक धाव महत्वाची. जशी पाठ होते ना, धावा तेवढ्या येत नाही. षटकार चौकार येत नाहीत. इथे सिंगल डबलचं तंत्र देखील कामी येतं आणि तेच काम सध्या गुरु बाबरे आपल्या धनवी 11 जय गणेश तलवडेसाठी करत असताना. फटका भारी. अलॉंग द कार्पेट चाललाय चेंडू. मिस्टेक झाली. मिसफील झाली आणि चेंडू सीमा पार. तलवडे टीमच्या खात्यात गुरु बाबरेचा चौकार. डीजे पर्यंत पोहोचलाय. शेवटचा बॉल प्रणितचा. गुरु बाबरे लास्ट बॉल ओव्हर नंबर 3 चा. फुल टॉस ताकदीने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. फिल्डिंग वरती आणखीन पुन्हा एकदा मिस्टेक झाली. चेंडू पहिल्या आट्यामध्ये सोडले जातात आणि 2 धावांनी षटक कंप्लीट.
27 धावा 9च्या सरासरीने धन्वी जय गणेश तलवडे टीमच्या. दोनही चेंडूवरती मिस्टेक झाली, अन्यथा धावा वाचल्या असत्या, किमान 4 धावा वाचल्या असत्या. कारण पहिल्या 5व्या चेंडूवरती चेंडू अडवला असता 3 वाचल्या असत्या आणि शेवटच्या बॉलवरती देखील 1 धाव जरूर वाचवता आली असती. पण अशा चुका जय हनुमान बुतिवली संघाचा जेव्हा ते स्कोर चेसिंगसाठी उतरतील, सामना जेव्हा समीप येईल, 1 2 3 धावा अशा आसपास असतील, तेव्हा खरं तर त्यांना या फिल्डिंगची आठवण होईल. कारण वेळ निघून गेल्यावरती आठवणी प्रत्येकाला येतेच, पण तो क्षण मात्र परत येणारा नसतो. आणि 3 ओव्हरमध्ये 27 झालात. पुन्हा एकदा फिल्डिंगसाठी सज्ज होईल जय हनुमान बुतिवली. बॅटरसाठी पाण्याची डिमांड होती आणि पाणी इथून पाठवण्यात आलं आहे ते फलंदाजांना. तलवडे टीमसाठी आता लास्ट ओव्हर बाकी आणि कॅश प्राईज आहे. लास्ट ओव्हरमध्ये प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून मात्र प्रत्येकी 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. 6 चेंडू आहेत, 6ही चेंडूवरती फटके आले, चौकार षटकार, 1200चा कॅश प्राईज कमावण्याची संधी आहे ती तलवडेच्या फलंदाजांना. त्यापेक्षा धावा पाहिजे टीमला. संदीप आजारेला आता थोडं लीड करत असताना या लास्ट ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवरती स्ट्रोक इथून खेळावे लागतील, कारण स्कोर येतो स्कोर कार्डवरती 27. या मैदानाच्या परिसीमा माहीत असलेला हा खेळाडू आहे जय हनुमान बुतिवलीच्या विरोधात. तर डावपेच जो बुतिवली संघाने आखलाय, त्या डावपेचावरती कुरघोडी करण्यासाठी संदीप हजारे अजूनही तैनात आहे. स्टार्ट टू लास्ट बॅटिंग करण्याची कॅपॅसिटी असणारा हाय पोटेन्शियल बॅटर सध्या पाणी करतो आणि गोलंदाज देखील तेवढाच वेगवान आहे. नवीन गोलंदाज असेल तरी त्यांच्या गोलंदाजीची दाहकता ही फलंदाजांना सोसावी लागली आहे, कारण धावा आहेत 27. पहिला बॉल लास्ट ओव्हरचा. संदीप हजारेचा फटका मागे उंच हवेत, बॉल हातात पडलाय. गणेश होते त्या ठिकाणी. कॅच जरी झाली नसली तरी धावा किती मिळतील, धावा किती मिळतील. आणि इथून संदीप बाद, बॅटर आउट. डीजे बुतिवली टीम कडून समोर होता चेंडू, पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, 28 धावा. स्कोर थोडा थांबलाय. लास्ट ओव्हर आहे, वेल फिनिश करायचं आहे. द वेल फिनिशिंग टच साठी परेश हजारेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. गोलंदाजाचा हा चेंडू भरपूर हाईट होती, वाईट चेंडू इथं घोषित केलाय. वॉर्निंग देखील इथून करण्यात येतं. एक एक्स्ट्राची धाव ऍड होईल. स्कोर 1 ने वाढला, 29 धावा. अजूनही या सत्राचे चेंडू शिल्लक आहेत, ते अजूनही मात्र 4 चेंडू बाकी आहेत. धावा आहेत 29. अजूनही 4 बॉल मध्ये किमान 11 जरी उभारल्या, 40 पर्यंत जरी पोहोचला धन्वी जय गणेश 11, तरी देखील संघाला एक ताकदपूर्ण टोटल मिळेल. परेशच्या बॅटमधून ऑन साइडला ताबडतोब फटका खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला फेक आणि बॅटर आउट. गुरुला परतावा लागेल. 1 धाव, फलंदाज बाद. डीजे
वरून कसं खेळता येईल, ताकद कशी झोकता येईल फटक्यावरती. स्कोर 30 वरती आहे. 3 चेंडू बाकी आहेत. बरेचसे प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात मैदानावरती. अजूनही प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि बरेचसे प्रेक्षक घर बसल्या मोबाईल, स्मार्ट टी व्हीवरती, लॅपटॉपवरती सरपंच चषकाचा आनंद घेतात. शिवशाही ग्रुप कोल्हारेकरांचं हे आयोजन आणि जबरदस्त नियोजनाने या स्पर्धेची येत्या पहिल्या रात्रीपासून झालेली सुरुवात आणि तलवडे संघ सध्या 30 धावांवरती आहे. परेशचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून, भारी फटका आहे, चेंडू सीमा पार, परेश हजारेचा येतो चौकार. डीजे स्क्वेअर लेग मधून काढलाय चेंडू. फिल्डिंग थ्रो, स्ट्रायकर एंडला थ्रो आहे. येस, रनआउट साठी इथून चेक केलं जाईल. बॅटर आउट आहे की नॉट आउट याचं चेकिंग इथून केलं जाईल. 34 होत्या, 5वा चेंडूवरती इथून मात्र डिसिजन DRS इथून पंचांकडून रेफर करण्यात आलाय. क्लोज आहे डिसिजन क्लोज आहे. एक्झॅक्ट बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का, लाईन पासून दूर आहे का, बॅट हवेत आहे का, भरपूर सारे प्रश्न आहेत आमच्या टेक्निकल टीम आणि थर्ड अंपायरला. कारण भरपूर वेगाने परेश धावला होता. लास्ट मोमेंटला बॅट ग्राउंड झाली आहे का, असे एकंदरीत चेकिंग वारंवार चेकिंग केलं जातं प्रत्येक अँगलने. KTC लाईव्ह इव्हेंटची टीम आणि अंपायर, थर्ड अंपायर या ठिकाणी राज भोईर सर देखील चेक करतात आणि महत्त्वाचं डिसिजन आहे. एक तर पूर्ण केली होती, दुसरीसाठी खरं तर विकेट किपर ज्या ठिकाणी होते त्याने देखील चांगल्या पद्धतीने जास्त वेळ जाऊ दिला नाही. चेंडू हातात आल्यानंतर लगेच त्यांनी स्टंपवरती धाव घेतली, पण त्या दरम्यान परेश देखील त्या वेगाने धावत होता. विथ द स्पीड परेश देखील धावत होता आणि एक्झॅक्ट घडलंय काय याचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण एक निर्णय, एका सामन्यामध्ये एक धाव संघाचं भवितव्य बदलू शकतं. अंपायरचा निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतोय. जरूर खेळाडू वाट बघतात, पण फिल्डिंग आपण लावून घ्या. जे हनुमान बुतिवली लास्ट बॉल पर्यंत तुम्हाला एकच चेंडू आहे, निर्णय येईल. कारण एक्झॅक्ट इथं बॅटर आउट की नॉट आउटचा निर्णय. आजच्या रजनीमध्ये आता एकच सामना बाकी आहे. हा चालू असलेला सामना संपला की विनिंग टीम ही पिंपलोलीच्या विरोधात क्वालिफायची मॅच खेळते. बॅटर सेफ आहे. 2 धावा ऍड होतील आणि लास्ट चेंडू इथून बाकी असणार. 36 धावा, 34 होत्या, 2 आल्या, 36 झाल्या आणि आता लास्ट बॉल. परेश हजारेची रनिंग वेगाने होती, त्या कारणास्तव तो सेफ राहिलाय आणि आता लास्ट बॉलवरती देखील आक्रमण चढवण्यासाठी परेश हजारे इथून रेडी असेल आणि शेवटचा बॉल फेस करायचा त्याला पहिल्या डावाचा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36 धावा. शेवटचा बॉल होता, दावेचा अटेम्प्ट आणि इथून घडलंय काय, खेळाडूला सावरा आधी. यस, बॅटर आउट आहे की नॉट आउट? यस, हिट विकेट साठी का?
चला चेकिंग चेकिंग करता केलं जाईल, पंचांकडून रेफर करण्यात आलं. यस बॅटर आउट आहे, कुठलीही धाव नसेल. 36 झाल्यात, 37चं लक्ष असेल जानवन बुतिवलीसाठी. 37 टू विन इन 24 बॉल्स. आजच्या रजनीमधील खरं तर हा स्कोर चला चला लवकर बॅटर इथून रेडी करा जानवन बुतिवली. चेंडू घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी यावं. मॅन ऑफ द सिरीज साठी स्मार्ट LED TV. सरपंच चषकामध्ये बेस्ट बॅटर साठी आकर्षक सायकल, बेस्ट बॉलर साठी आकर्षक सायकल, बेस्ट फिल्डर साठी आकर्षक कूलर यांच्या वतीने ही सर्व पारितोषिक या ठिकाणी दिलेले आहेत. LED TV प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी भावेश बोंबे यांच्याकडून सायकल, दोन्ही सायकल त्यांनी दिलेल्या आहेत. कोण विजेता होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. 40 संघामधून टॉप 5 मधून ते पारितोषिक 3 क्वालिफायच्या मॅच पर्यंत त्याचे काउंटिंग असणार. चला मैदानाच्या आतमध्ये शंकर कोंडे आणि प्रतीक चेंडूची चेकिंग इथून करतायत. गुड बॅटिंग परफॉर्मन्स झाला आज शंकर कोंडेचा. सरपंच चषक 2025 बहुचर्चित ही स्पर्धा. चला फलंदाज शंकर चेंडूची चेकिंग झाली असेल तर आपण रवाना व्हा. 37 धावांचं लक्ष आहे. चं लक्ष असणार. धनवी जय गणेश तलवडे, उपतालुका प्रमुख मिलिंद विर्ले यांचा हा संघ. चला चला लवकर फिल्डिंग लावून घ्या तलवडे संघ. शंकर कोंडे आणि प्रतीक इन फॉर्म बॅटर आहे शंकर कोंडे, ज्याने मागच्या मॅच मध्ये आतापर्यंत सरपंच चषकातली सर्वाधिक वैयक्तिक खेळली होती ती 44 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 44 रन्सची इनिंग शंकर कोंडेने खेळली. 50 पासून तो दूर राहिला, 6 धावांनी तो फक्त दूर राहिला. पण आता पुन्हा एकदा तो सेकंड राऊंड मध्ये सज्ज आहे. जर का जानवन बुतिवली संघाने धावसंख्या चेस केली आणि जर पुढची मॅच जिंकून हा संघ क्वालिफाय झाला तर शंकर कोंडे कदाचित एका तरी पारितोषिकाचा मानकरी नक्की ठरेल. त्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे. तलवडे संघाच्या विरोधात 37चं चेसिंग इथून करायचं. पहिलाच बॉल ऑन साइडला, मिड ऑन मध्ये चेंडू अक्षय धुलेकडे हा चेंडू होता. बॉल इथून कॅरी झाला नाही. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर अक्षयने बॉल उचलला असता तर कदाचित शंकर कोंडेला परतावं लागलं असतं. फिल्डिंग मधील चपळता
आणि चातुर्य अक्षयला दाखवावं लागेल, कारण ही मॅच महत्त्वाची आहे. आणि बाकरीचा बाडा हे मैदान जणू काही घरचं मैदान आहे तलवडेसाठी, कारण भरपूर सराव भरपूर स्पर्धा ते या मैदानावरती खेळलेत. आणि एक आत्मविश्वास असतो जेव्हा आपण आपल्या नेहमीच्या पसंतीच्या मैदानावरती क्रिकेट खेळतो, आणि तो आत्मविश्वास तलवडे संघाकडे जरूर आहे. पण जानमान बुतिवलीकडे देखील शंकर कोंडे आणि प्रतीक नावाचे फलंदाज आहेत, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये हायेस्ट टोटल उभारली होती टीमसाठी. शरीरावरती अपील जोरदार, स्ट्रॉंग अपील, बॅटर सेफ. संदीप गायकवाड सर पंचांच्या भूमिकेत, लेग बायची धाव. हरेश कराळे पंचांच्या भूमिकेत, लेग बायची धाव इथून ऍड होईल. स्कोर इथून 1ने वाढतो. दोनही वेळेस विकेटच्या चान्सेस बनल्या होत्या. जय गणेश धनवी तलवडे संघासाठी दोनही वेळेस विकेटच्या चान्सेस होत्या. पहिल्या बॉलवरती रनआउटची, दुसऱ्या बॉलवरती जरी अपील होती तरी देखील रनआउट देखील करता आलं असतं. सावध राहावं लागेल, अलर्ट राहून फिल्डिंग करावी लागेल. फटका भारी ऑन साइडला, खेळाडू परेश हजारे. वाह, गुड रनिंग, गुड रनिंग. दुसरीचा कॉल. डेंजर झोन कडे बॅटर पोहोचलाय. 2 बॅक टू बॅक. चेंडूवरती तुम्ही पाहिलं तर विकेटच्या चान्सेस बनला, त्यानंतर देखील परेशने भरपूर रनिंग करत, भरपूर अंतर कव्हर करत तो चेंडूपर्यंत पोहोचला होता. आणि इथून 2 धावा, धावा फलकावरती. स्कोर येतो 3 बॉलमध्ये 4. 3 बॉल 4, 37चं चेसिंग आहे. ऑफ साइडला पॉइंटच्या वरून चेंडू खेळलाय. भरपूर स्पीड आहे क्षेत्ररक्षकाकडे, पण चेंडू सीमा पार खेचलाय तो चौकार. डीजे फुल टॉस, हवे चेंडू. कॅच पकडलीये, पकडलीये कॅच. मोठी विकेट खात्यात. शंकर कोंडे इथून बाद. डीजे खतरनाक खतरनाक कॅच पकडली गुरु बाबरेने. गुरु बाबरे खरं तर थोडा वेळ गुरु थोडा अचंबित होता की समोरचा खेळाडू घेईल, चेतन घेईल की मी धावू, अशी परिस्थिती होती, पण त्याने कॅच पकडली. स्कोर येतो 8. विकेट आउट झाली शंकर कोंडेची. गोलंदाज सय्यार. समोर आला नवीन बॅटर ऋषिकेश. ऋषिकेशच्या बॅटला स्पर्श करत चेंडू पुढे चाललाय. यस, 1 रन. 1 रन. ओव्हर इथून समाप्त झाली. धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या जानमान बुतिवलीच्या 9. येणारे चेंडू आहेत ते 18. धावा पाहिजेत 28. 18 बॉल 28 ची गरज आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. 18 बॉल 28. 3 वाजून 13 मिनिटं झालेले. किमान ही 3 मिनिटं जर 15 मिनिटात समाप्त झाली, पुढची अर्धा तास म्हणजे 4 वाजतील. आयोजकांनी आज दिवसभर ही सर्व शामियाना उभारण्यासाठी, सर्व जय्यत तयारी करण्यासाठी आज पूर्ण दिवस महेश हजारे दादा, नवनाथ बागडे दादा, जितेंद्र शिंगे दादा, भावेश बोंबे दादा, कृष्णा गाठे साहेब सर्वांनी मेहनत घेतलेली. आणि वा, फटका भारी आहे. उंच उंच उंच, तितकाच लांब खेचलाय तो षटकार. डीजे
संदीप हजारे उर्फ आप्पा. समोर चेंडू आहे, खेळाडू तैनात आहे, पकडली कॅच. विकेट खात्यात. जिथे फटका तिथे परफेक्ट पोझिशन वर विकेट मिळालाय. झटका डीजे. पुढंच कौतुक आहे, कारण जर त्याने कॅच पकडली नसती, थोडी जरी चूक झाली असती तरी चेंडू षटकारात परिवर्तित झाला असता. त्यामुळे इथून मात्र विकेट किपर अगदी क्लोज आहेत. संदीप हजारेचा पुढील बॉल. फटका हवेत आहे, खेळाडू धावतोय, अडवण्यात यशस्वी होईल का? चेंडू सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर वरून काढला चौकार. थँक्यू डीजे. आयोजकांचं गुणगान गाणार हे सुमधुर संगीत महेश हजारे दादा, नवनाथ बागडे दादा. मागे मागे चेंडू हवेत आहे, पाठवला चेंडू सीमा पार. सामन्यामध्ये आता लेवल. 14 बॉल पाहिजे धावा 14. 14 बॉल 14. चौदा धावा या 4 चेंडू मध्ये आल्या. डॉट बॉल यायला पाहिजेत, पण चौकार खेचले 2. एक आलाय षटकार. धावा पाहिजे 14 बॉल मध्ये 14. आता एक एक धाव, एक एक चेंडू महत्वाचा. विकेट घ्याव्या लागतील. लगातार झटके जानवन बुतिवली टीमना देणं गरजेचं आहे, पण बॅटिंग मात्र तुफानी सध्या सुरू आहे. फटका आणखीन एक ऑन साइडला हुक केलाय. हुक शॉट, चौकार. डीजे बजाव. चौकारांची हॅट्रिक ठोकली होती मात्र जय हनुमान बुतिवलीचा फलंदाज सुरेश कोंडेने. 3 चौकार, तेही संदीप हजारे या गोलंदाजाला. अनुभवावरती भारी पडला तो मात्र यंग टॅलेंटेड बॅटर सुरेश कोंडे. आता चेंडू शिल्लक आहे 13. धावा पाहिजे 10. 13 बॉल 10. पुन्हा एकदा हवाई हल्ला, पकडली कॅच. सुरेश कोंडे इथून आउट. नवनाथ विरले होता त्या ठिकाणी. आता मॅच मध्ये 2 ओव्हर बाकी आहेत आणि रन्स पाहिजेत त्या 10. चला नवीन बॅटर लवकर एंटर व्हा आपण, कारण वेळ होत चाललाय. खरं तर प्रचंड मेहनत सर्व आयोजकांनी दिवसभर ज्या पद्धतीने या स्पर्धेची जय्यत तयारी करत असताना वेळ खर्च केला. कदाचित त्यांना पहाटे किमान 2 ते 3 तास तरी शांत झोप लागावी, कारण उद्या सकाळी उठल्यानंतर पुन्हा त्यांना आपला खरं तर नोकरी व्यवसाय करून पुन्हा संध्याकाळी आपल्या स्पर्धेमध्ये यावं लागणार आहे. त्यामुळे लवकर आपण खेळण्यासाठी इथून मॅचला स्टार्ट करा. 12 बॉल कंपल्सरी 10 पाहिजेत. श्री गणेश शुभ्रा 11 पिंपलोलीचा कर्णधार, आपणही स्टेजकडे येऊन थांबा. मॅच जशी समाप्त होईल तसं लगेच आपण सामन्याचा टॉस करणार आहोत. त्यामुळे 12 चेंडू 10 धावा. अजूनही विजयाच्या अपेक्षा पल्लवीत आहेत, कारण चमत्कार करण्याची ताकद जय गणेश तलवडेमध्ये देखील आहे. पण जय हनुमान बुतिवली
सध्या यंग टॅलेंट ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय, शंकर कोंडे आऊट झाल्यानंतर असं वाटलं की एक कमांड राहील जय गणेश तलवडेची संघावरती, पण त्यानंतर सुरेश कोंडेने, प्रतीकने, ऋषिकेशने मात्र पूर्णपणे डाव सांभाळला आणि चेसिंग करत असताना सुरुवातीपासूनच त्यांनी धावसंख्येचा ओघ ठेवला आणि आता सामना थोडा आवाक्यात आहे, पण इथून झुकवण्याची ताकद गुरु बाबरेमध्ये देखील आहे, कारण 12 बॉल 10 पाहिजेत. 4 ते 5 धावांचं जर षटक आलं तर मॅचमध्ये लास्ट ओव्हरमध्ये मजा येईल. या मॅचमध्ये 12 चेंडू 10 गुरु बाबरे. पहिलाच बॉल ऑन साईडला, परेश हजारे वेगाने धावला चेंडूपर्यंत, नवनाथ होता आणि वाह, 2 खेळाडूंनी रनिंग करत 2 धावा पूर्ण केल्या. नवनाथच्या आता चेंडू येईल तोपर्यंत 2 कंप्लीट, 11 मध्ये 8 पाहिजेत. आता खरं तर डॉट बॉल आणि विकेट हेच जय गणेश धन्वी 11 तलवडेला विजयाच्या पार नेऊ शकतं आणि जय हनुमान बुतिवलीला आता इथून सिंगल डबल जरी त्यांनी घेतल्या तरी विजयापर्यंत पोहोचता येईल, पण लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा इरादा आहे तो मात्र खेळाडूंचा. 11 मध्ये 8 पाहिजेत. फटका ऑन साईडला, परेशच्या हातामध्ये एका टप्प्याने कलेक्ट केला, रनआउटची चान्स आहे. मैदानाच्या आत पंचांनी इथून DRS घेतलाय, चेकिंग केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची जबाबदारी वाढली, टेक्निकल टीमची जबाबदारी वाढली आणि एक योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अकरा 8 होत्या. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न होता. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय कोणाच्या बाजूने येईल? खेळाडू आउट झाला तर फायदा तलवडेला, खेळाडू सेफ राहिला तर फायदा जय हनुमान बुतिवलीला. आणि निर्णय या ठिकाणी येतो बॅटर आउट, फलंदाज बाद, 1 धाव मिळेल आणि आता रन्स पाहिजे 10, चेंडूमध्ये 7. चेंडूमध्ये 7. 4 बॉल गुरुकडे आहेत. आपल्या संघासाठी तर त्याने 4ही बॉल जर डॉट काढले तर सामना एक थ्रिलिंग ओव्हरकडे जाईल. रात्रीच्या मॅचेस कधीही सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. रिव्हर्स खेळाच्या शरीरावरती अपील आहे पण इथून फलंदाज मात्र सेफ आहे. 3 बॉल समाप्त झाले. 9 चेंडू 7 धावा. 1-1 बॉल गुरुचा, 1-1 डॉट बॉल विजयाकडे पाऊल तलवडेचं, 1-1 धाव विजयाकडे पाऊल जय हनुमान बुतिवलीचं. 9 चेंडू 7 धावा. सरपंच चषक 2025 शिवशाही ग्रुप कोल्हारेची ही स्पर्धा. विकेट किपरच्या हातात चेंडू आहे. मॅच मध्ये आणखीन एक डॉट बॉल. सामना आता चुरशीचा बनत चाललाय. कधी तलवडेकडे आता झुकताना दिसतो तर कधी जय हनुमान बुतिवलीकडे. हलक्यात घेऊन चालणार नाही कारण गुरु बाबऱ्याचे चेंडू डॉट येत आहेत आणि प्रत्येक डॉट मागे जय हनुमान बुतिवलीच्या फलंदाजांवरती थोडे टेन्शन जरूर वाढतंय, कारण जेव्हा धावा कमी राहतात तेव्हा फलंदाजांना टेन्शन मात्र जास्त असतं आणि गुरु बाबरे मात्र रिलॅक्स बॉलिंग करतोय. फलंदाजांना इथून डॉट बॉल तो खेळवतोय मैदानाच्या आत. बॅटला ब्रश, विकेट किपरच्या हातात चेंडू आहे. रनआउटची चान्स होती, 1 धाव देखील वाचली असती पण आप्पाने खरं तर ही विकेट गमावली आणि 1 धाव देखील समोरच्या टीमला. आता 6 धावा गुरु बाबऱ्याचा अंतिम बॉल बाकी. 7 बॉल 6. हा चेंडू जर डॉट आला तर कदाचित लास्ट ओव्हरमध्ये मजा येईल. गुरु बाबऱ्याचा हा चेंडू. उद्योजक कृष्णा घाटे साहेब या ठिकाणी सर्वत्र पाहणी करून साहेब पुन्हा स्टेजवरती आलेत आणि आता गुरु बाबरे. इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा ओव्हर नंबर 3चा. विकेट किपरच्या हातात चेंडू. सामना 11 बॉल होते, 8 धावा पाहिजे होत्या. अवघ्या 2 धावा दिल्या 5 चेंडू मध्ये गुरु बाबरेने. धन्वी जय गणेश तलवडेला आता विजयाचं स्वप्न दाखवलं या 5 चेंडूवर 2 धावांनी, कारण आता चेंडूवरती धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 6 धावा. कदाचित काही मित्रांचं भवितव्य होतं की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, पण आता तो संघ जिंकणार की हा संघ जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष. सामना आता रोमांचक मोड मध्ये आलाय. गुरु बाबरेने तलवडे संघाला पुन्हा मॅच मध्ये इन केलंय. जय हनुमान बुतिवलीच्या फलंदाजांनी
ज्यावेळी 11-8चं इक्वेशन होतं त्यावेळी गणेशने करत ती घ्यायला नको होती, कारण सामन्यामध्ये थोडा टर्न आला त्या रनआउटने आणि रनआउट आल्यानंतर जणू काही चेंडू फलंदाजाला दिसेनासा झाला आणि गुरु बाबराने 5 चेंडू टाकले, धावा दिल्या अवघ्या 2. त्यात एक धाव देखील संदीप हजारेला वाचवता आली असती, रनआउट करता आलं असतं, पण हरकत नाहीये. मॅच अजूनही कुठे गेलेली नाहीये. 6 बॉल आणि कंपल्सरी 6. सरपंच चषक 2025 शिवशाही ग्रुप कोल्हारेची ही स्पर्धा आणि पहिल्या रजनीतील कदाचित हा हाय व्होल्टेज ड्रामा. 6 चेंडू 6. कोणाच्या हातामध्ये चेंडू असणार? लास्ट ओव्हर रुपेश विर्लेकडे चेंडू सोपवण्यात आला, अर्थात लेफ्ट हँड बॉलर डावकुरे हाताचा गोलंदाज आलाय, त्यामुळे डावकुरे हाताच्या गोलंदाजाला रीड करणं थोडं कठीण असतं. आता फलंदाजाला आणखीन एक चॅलेंज आहे, कारण एका बाजूला डावकुरे हाताचा गोलंदाज, दुसरीकडे 6 बॉल 6 धावांचं टेन्शन. जानमान बुतिवली जिंकणार की जय गणेश तलवडे? साधा सोपा सरळ सामना. 11 बॉल 8चा बघता बघता पोहोचला 6 बॉल 6. जर सुरुवातीचे 1-2 बॉल डॉट आले तर मग आणखीन धगधग वाढेल प्रेक्षकांची. चांगली विकेट कोल्हारेकरांच्या वतीने बनवण्यात आली आणि पिचवरती आपण अनप्रेडिक्टेबल मॅचेस पाहतोय. कधी षटकार चौकारांची बरसात होते तर कधी गोलंदाजांचं देखील वर्चस्व राहतंय. आणि आता रुपेश विर्ले आपल्या बॉलिंगने धनवी जय गणेश 11ला जिंकून देणार का? की बुतिवली संघाचे हे फलंदाज थोडा का होईना पण असं वाटत होते संघाला की सामना लवकर फिनिश होईल, पण टेन्शनवाल्या स्थितीमध्ये घेऊन आले. चला स्पीडअप करा, ओव्हरला सुरुवात करा, कारण आणखीन एक मॅच बाकी आहे आणि आज पहिली रजनी आहे. इथून पुढच्या 4 रजनीमध्ये तुम्ही ही स्पर्धा अनुभवणार आहात आणि शिवशाही ग्रुप कोल्हारेकरांची ही स्पर्धा इथून मात्र सर्वत्र चर्चा आहे आणि आयोजन देखील तितकंच लाजवाब आयोजन आहे. मैदानही भारी आहे, लाईट देखील पूर्ण क्लिअर लाईट आहे ती या स्पर्धेमध्ये. मला खेळताना खेळाडूंना कुठलाही अडथळा नाही आणि अशा खेळपट्टीवरती अशा आयोजनामध्ये आता हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये बाजी कोण मारणार? तलवडे की बुतिवली? 6 बॉल कंपल्सरी 6. पहिला बॉल हवेत होता चेंडू. राजेश विर्लेने डाईव्ह लगावली होती, बॉल हातात आला नाही. 1 बॉल 1 आली. 5 बॉल 5. 5 चेंडू 5. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग, प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाला कान मंत्र, कारण हा सामना जेव्हा सामना हातातून दूर गेलेला असतो तेव्हा संघ रिलॅक्स असतो, पण जेव्हा तो सामना पुन्हा आपल्या बाजूने येतो त्यावेळी एक कॉन्फिडन्स वाढलेला असतो की हा सामना आता आपल्याला जिंकता येईल. आणि 5 चेंडू 5. फलंदाज भारी ठरणार की गोलंदाज भारी ठरणार? पण खेळाडूंना फिल्डिंग चांगली करावी लागेल, कारण इथून फिल्डिंगचे एफर्ट्स संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात आणि बॅटिंगची कमाल संघाला विजयावरती शिक्कामोर्तब करू शकते. विकेट किपरच्या हातात चेंडू आहे. रनआउट फलंदाज. 4 बॉल आता 5. 4 चेंडू 5. नवीन फलंदाज कोण जाईल? कारण चेंडू डॉट आलाय. विकेट किपरच्या आसपास सध्या खेळ चालू आहे आणि जो सामना बुतिवली 3ऱ्याच ओव्हरमध्ये जिंकेल असं वाटत होतं, तो सामना 4 चेंडू आणि 5. रुपेश विर्ले विजयाचा शिल्पकार ठरेल का? विकेटच्या मागे संदीप हजारे, राजेश विर्ले, कुंदन विर्ले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार का? कारण 4 बॉलमध्ये रन्स पाहिजेत कंपल्सरी 5. मिलिंद विर्ले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तलवडेचा आणि दुसऱ्या बाजूला जहानमान बुतिवली बऱ्याच दिवसानंतर एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत आणि बऱ्याच दिवसातून एकमेकांच्या अगेन्स्ट आल्यानंतर जिंकण्याची इच्छा दोघांची पण आहे, पण आता हरणार तर एक, जिंकणार तर एक. 4 बॉल 5. रुपेश हा चेंडू डायरेक्ट हिट. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. घडतंय बिघडतंय, कधी इकडे कधी तिकडे, कधी बुतिवली कधी तलवडे आणि इथून चेक होईल फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे.
थोड़ा सस्पेंस जरूर है. पण बऱ्यापैकी फलंदाजाला कदाचित स्पष्ट असावं. ज्या पद्धतीने त्याने होप सोडलेले आहेत. बाठार इथून आउट. फलंदाज बाद आहे. यस, निर्णय आलाय, फलंदाज आउट. 3 बॉल आता 5 धावांची गरज आहे. जे अनुमान बुतिवली प्रत्येक जाणाऱ्या फलंदाजाला मनात हे ठेवावं लागेल की आपल्याला धावा करायच्या आहेत. हा सामना आपल्या संघासाठी जिंकून द्यायचा आहे. कारण ही सोपी लढाई जर आपण हारलो तर किमान ही स्पर्धा होईपर्यंत 4 रात्र आपल्याला झोप लागणार नाही. आणि जर ही कठीण लढाई जर आपण जिंकलो तर तलवडेकरांना मात्र शांततेची झोप मात्र लागेल. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5. संघाचा कर्णधार बुतिवलीचा मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरच्या आता चेंडू आहे. आणखीन एक विकेट रनआउटची हॅट्रिक जणू काय होते की काय. विकेट आणि विकेट. रनआउटची हॅट्रिक इथे केलेली आहे तलवडे टीमने. आता सामना 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज. 6 विकेट इथून आउट झालेले आहेत. 6 विकेट आउट झालेले आहेत. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज योगेश झुगरे मैदानाच्या आतमध्ये. आता पराभव झुगारून द्यायचा आहे तर योगेश झुगरेला मॅच आपल्या बाजूने खेचावी लागेल. सरपंच चषकाची पहिल्या रात्रीची रोमांचक मॅच, थ्रिलिंग मॅच, जिथे जिथे प्रत्येक प्रेक्षकाला असा वाटतं की आपला संघ जिंकावा. कारण 2 बॉल आणि कंपल्सरी 5 धावांची गरज आहे. रुपेश विर्लेने सामना शेवटपर्यंत आणलाय. संदीप हजारेची विकेट किपिंग भारी ठरली आहे. पण आता योगेश झुगरे या सामन्यामध्ये काय पालट करणार का. 2 बॉल 5. हवेत आहे. हातात आहे चेंडू. बाठर इथे आउट. 7वी विकेट आणि 4थी लगातार रनआउट. चमत्कार घडलाय. धनवी जय गणेश तलवडे टीमच्या गोलंदाजांनी, फिल्डरने हा सामना पूर्णपणे ताकद लावली, एफर्ट्स लावले. आणि जय हनुमान बुतिवली 11 बॉल 8 धावांची गरज होती. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. म्हणजे मागच्या 10 बॉलमध्ये धावा आल्या जय हनुमान बुतिवलीच्या फक्त 4. 10 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. तलवडे संघ जर इथे विजयी झाला, चंदू सोनावले यांच्याकडून 500 रुपये. आणि जय हनुमान बुतिवली संघ टेन्शन आहे, भरपूर टेन्शन आहे. झोपलेले प्रेक्षक जागे झालेत, जे बसले ते उठलेत. टाळ्यांचा गजर आहे. आणि सरपंच चषकाचा हा हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉल 4. कोण जिंकणार. जय हनुमान बुतिवली की जय गणेश धनवी 11 तलवडे. कुछ भी हो सकता है. प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून जर तलवडे संघ जिंकला तर 1000 आणि जवळपास 1000 प्रेक्षक. पहाटेचे 3 वाजलेत, 3:30 वाजलेत, तरी देखील प्रचंड गर्दी आहे. बुतिवलीचे सर्व पाठीराखे उभे राहिलेत. खेळाडूने आतापर्यंत भरपूर गायडन्स केलंय. पण आता 1 बॉल 4. खरं तर प्रतीकवरती ती जबाबदारी आहे. 1000 प्रेमचंदू सोनावले यांच्याकडून. हाय व्होल्टेज मॅच. बुतिवली संघ जर जिंकला तर अनिकेत हजारेकडून 500 रुपये. प्रेक्षक गाडीवरती पण चढलेत. या सामन्याची, या स्पर्धेची क्रेज बघा. आपल्याच 4 व्हीलरवरती चढलेत. फक्त तो एक चेंडू बघायचा आहे, दूर किती असू द्या. चंदू सोनावले यांच्याकडून 1000. सांगच विजयी झाला तर. खतरनाक मॅच रंगतीये. टाळ्यांचा गजर प्रेक्षकांचा. सरपंच चषक 2025. 1 बॉल कंपल्सरी 4. कौन जीतेगा. हु विल विन दिस मैच. थ्रिलिंग मैच. लास्ट बॉल.
फटका हवेत, फटका हवेत. कॅच ड्रॉप जिंकलाय धनवी जय गणेश तलवडे संघ जिंकलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग, अनप्रेडिक्टेबल मॅच, इनक्रेडिबल परफॉर्मन्स. जय हनुमान बुतिवलीने हा सामना गमावलाय. 11 बॉल 8 धावांची मॅच, 11 बॉल 8 धावांची मॅच. 1 बॉल 3 धावांनी संघ पराभूत झाला. भविष्यवाणी खरी ठरली ती आमच्या मित्रांची. आणि कर्णधार या पिंपलोली आणि तलवडेचे कर्णधार